हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्वजण? आणि माझ्या घरात कलरिंगचं काम सुरू होतं, त्यामुळे सगळीकडेच पसारा पडला होता आणि मी रद्दीचं काम काढलं. त्याच्यामध्ये म्हटलं रद्दी आपण टाकून द्यावी. आता किती वर्ष ही सांभाळायची? जवळपास 8-9 वर्ष झालं मी ही ठेवली होती. माझं एम-ई कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झाले तेव्हापासूनचं मी हे सगळं सांभाळून ठेवलं होतं, कारण का मला लेक्चरर व्हायचं होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं मला यूजमध्ये येईल, त्यामुळे माझे पूर्ण फाईल्स जे मी रेफर केलेत रिसर्चसाठी पेपर्स वगैरे सर्व ठेवले होते. हे बघा, हे पूर्ण पेपर्स आहेत. एक पूर्ण असं बंडल होतं पेपर्सचं, म्हणजे 4-5 किलोचं ते पेपर्सच असतील. आणि हे भारतीय छात्र संसद अटेंड केली होती त्यावर्षी. त्यावर्षीचं हे आयडेंटिटी कार्ड आहे. सगळ्या अशा आठवणी अशा उजळून निघत होत्या. काही गुड मेमरीज, काही बॅड मेमरीज, सर्व काही आठवत होतं आणि खूप छान पण वाटत होतं आणि खूप इमोशनली पण मी स्वतःला फील करत होते. आणि हे बघा, सर्वीकडे असं मी माझ्या मुलाचेही बुक्स वगैरे सगळं असं रद्दीत काढलं होतं. म्हटलं ज्याला जे पाहिजे ते घेऊन जाईल आणि बाकी सर्व रद्दीत देता येईल. आणि हे पेपर्स हे बघून तर मला खूप हे झालं होतं, कारण काय हेच सगळं करण्यासाठी मी किती रात्रंदिवस मेहनत केलेली होती. रात्रंदिवस रीडिंग, पेपर प्रेझेंटेशन, थिसीस, डेमोज, हे पूर्ण 2.5 वर्ष सुरू होतं. 14, 15, 16 आणि एवढं सगळं करून आता घरीच आहोत. हे खूप कसतरी वाटतं, कारण का आपण ज्या लेवलला डिझर्व्ह करतो त्या लेवलला नाही गेलोत आतापर्यंत. पण ठीक आहे, कधीतरी नक्कीच जाऊ. आणि एवढं इमोशनली फील होतं तर त्याच्यानंतर यांनी म्हटले, "चल आपण बाहेर खायला जाऊयात. थोडा तुझा मूड फ्रेश होईल." मग त्याच्यानंतर आम्ही नूडल्स आणि मंचुरियन मी आणि माझ्या मुलाने खाल्ली. ह्यांनी मात्र साऊथ इंडियन थालीच ऑर्डर केली, कारण का ह्यांना जास्त फ्राईड गोष्टी आवडत नाहीत. पण तरीही जो मनातला घालमेल होता तो सुरूच होता, कारण का मनात सुरू आहे. बाहेरून कितीही काही खाल्लं, काहीही दिसलं तरी तो काही शांत होणारा नव्हता. कारण का जोपर्यंत आपण जो डिझर्व्ह करतो त्या लेव्हलपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत मनाचा घालमेल हा सुरूच असतो.